नमस्कार. AVP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी सध्या उभा आहे संतनगरी शेगाव येथील बसस्थानकावरती. शासनाकडून 75 वर्षावरील नागरिकांकरता आणि महिलांकरता STच्या प्रवासामध्ये सवलत देण्यात आली होती. 75 वर्षावरील नागरिकांकरता मोफत तर महिलांसाठी अर्ध्या तिकीटमध्ये प्रवास अशी ही योजना होती. निवडणुकीच्या अनुषंगाने शासनाकडून मोठ्या प्रमाणात याची घोषणा करण्यात आली आणि त्यावेळी ही सुविधा लागू करण्यात आली. परंतु आता शासनाकडून या योजनेवरती काही निकष लावण्यात आले आहेत. त्या निकषाच्या आधारावरती नागरिकांना आता आपले आधार कार्डच्या माध्यमातून KYC करून एक कार्ड देण्यात येत आहे आणि त्या कार्डच्याच आधारावरती नागरिकांना आता इथून पुढे प्रवास करता येणार आहे. सरकारच्या वतीने खूप मोठ्या प्रमाणात या प्रवासाच्या संदर्भात जाहिराती करण्यात आल्या होत्या, परंतु आता नागरिकांना या संदर्भात पाहिजे तशी माहितीसुद्धा उपलब्ध नाही. तर शासनाकडून केल्या जाणाऱ्या अशा योजनांच्या वाजागाजा खूप मोठ्या प्रमाणात केला जातो आणि नागरिकांना सुखसुविधेच्या अभावी नंतर त्यांना रागेमध्ये उभं राहावं लागते किंवा या योजनेवरती अटीशर्ती लावून पुन्हा त्यांना कसरत करावी लागते. आम्ही या ठिकाणी रिॲलिटी चेक करण्याकरता आलो असता अनेक नागरिकांसोबत आम्ही संवाद साधला आणि त्यामध्ये अनेक नागरिकांनी सांगितले की आम्हाला या संदर्भात माहितीसुद्धा नाही. तर आता नागरिकांना या व्हिडिओच्या माध्यमातून आमचे आवाहन आहे की आपण जर 75 वर्षावरील असाल किंवा आपण अर्ध्या तिकीटने प्रवास करत असाल तर आपण या ठिकाणी येऊन शासनाकडून ठरवून दिलेलं कार्ड काढणे अनिवार्य आहे. तर दुसरीकडे लाडक्या बहिणींनासुद्धा कुठेतरी KYC करण्याकरता लाईनमध्ये उभं राहावं लागत आहे. मग प्रश्न निर्माण होतो की शासनाकडून फक्त योजनांची घोषणा करायची आणि परत अशी डोकंदुखी व्हायची तर नागरिकांनी हे केव्हापर्यंत सहन करावं. AVP मराठीसाठी विठ्ठल अवताडे, शेगाव.